सांगली बनावट नोटा चलनात खपवणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोषी धरून 4.5 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. विजय बाळासाहेब कोळी वयवर्ष 37 राहणार रेठरे धरण सध्या कुपवाडा आणि शरद बापू हेगडे वयवर्ष 38 राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयितांना 2021 साली अटक केली होती. तदर्थ सहाय्यक सत्र न्यायाधीश श्रीमती MS काकडे यांनी सदरची शिक्षा सुनावली आणि या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विनायक देशपांडे यांनी काम पाहिलं. याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आरोपी विजय कोळी आणि त्याचा साथीदार शरद हेगडे हे बनावट नोटा खपवण्यासाठी कुपवाड येथील दत्तनगर येथे थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ 2,000 आणि 200 रुपयांच्या 40 बनावट नोटा मिळाल्या. यापुढील तपासणीसाठी नाशिक येथील सरकारी मुद्रणालयाकडे पाठवण्यात आल्या होत्या आणि येथील अधिकाऱ्यांनी सदरच्या नोटा या बनावट असल्याचा अभिप्राय दिला आणि या प्रकरणी पोलीस कर्मचारी मच्छिंद्र बर्डे यांनी कुपवाड MIDC पोलिसात फिर्याद दिली होती. सदरची कारवाई 2021 साली करण्यात आली होती. या प्रकरणी उपनिरीक्षक अण्णा छत्रे यांनी पुढील तपास करून न्यायालयात दोषारोप सादर केले. या प्रकरणी एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. यातील 2 पंच फितूर झाले. तरीही नाशिक मुद्रणालय येथील तज्ज्ञ रोहित बापट आणि पोलीस साक्षीदार यांच्या तोंडी आणि लेखी कागदपत्रांच्या आधारे विजय कोळी आणि शरद हेगडे यांना 4.5 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच एका साथीदाराची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.